तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता उद्धव ठाकरे वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. हे बघा, या युत्या जे झालेल्या आहेत मागच्या काळातही आम्ही सांगितलं होतं की हे न टिकणारी युती आहे. उद्धव ठाकरे हे कोणत्या विचाराचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले, शरद पवारांची आणि अजितदादांची आपण जर या ठिकाणी गोष्ट पाहिली तर हे पक्ष एकाच विचाराचे होते, फक्त काही कारणास्तव वेगवेगळे झाले. देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे. म्हणजे आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला जर एवढंच होतं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की आपण विचारधारा सोडू नका, त्याच वेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस त्यांना आले नसते. कदाचित हे त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून आता ते काँग्रेसची फारकत घेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेते आहे. एक राष्ट्रवादीचे लोक नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करतायत.